असं गावाला आलं की जरा हे रेंजचा प्रॉब्लेम होतो. शंकरपाळ्याचं पीठ मिळायला घेतलेलं आहे. मांजर पण एक पळवत असेल मुंगूस साप बी पाला तर जास्त पण काळ पडून देऊ नकोस. थोडंसं लाल झालं की फुलं आणलेली सकाळी. आता त्याचा हार बनवायचा आहे. आंब्याची पानं काढल्यात, फुलं अजून येतं ना. फुलं का एवढीच येतं. तोरण बनायचं ना. आणि सायकलला एक करते का? सायकलला एक करायचं राहिली. तर 2 हार बनवलेत, एक तर सायकलसाठी आणि एक दरवाजाला. जरा आपण आपल्या दवाखान्याच्या इथे जाऊया. रेषेचं दुकान आहे आणि त्याच्या बाजूला दवाखाना आहे. तिथे जायचं कारण असं आहे की मला एक व्हिडिओ अपलोड करायचा आहे. रेंज नाही घरामध्ये. तिथे बोलतात की यांना रेंज येते, तर तिथे जाऊया बघा रेंज येते का. रेंज आले तर मग फटाफट अपलोड करून टाकूया आणि मग कामाला लागूया. तोपर्यंत यांना हार बनवत आहेत. हार बनवून झाला की मग आपण दरवाजा लावूया. हार हे पाण्याचे पाईप आहेत पूर्ण. इथे बसून बघूया. इथं रेंज येते बोलतात. रेंज आले इथे, पण इंटरनेटचं 4G नाही येते, येत आहे. म्हणजे भरपूर GPS टाईप इंटरनेट येते. जोपर्यंत 4G येणार नाही तोपर्यंत ते नेट फास्ट चालणार नाही. आय थिंक आत्ता 4G आलं आहे. आत्ताचं 4G येतं आहे. हे असं गावाला आलं की जरा हे रेंजचा प्रॉब्लेम होतो. तिथं खेळायला आला तर बरोबर होईल का नाही. ते म्हणते ते जाणारच नाही. लादीच्याच चिटकवून घालायचं. नाही जाणार आहे. लादी आहे ती. लादीव नाही घालायचं, लादीच्या साईडने. नाही जाणार तिथं. वाटते चांगलं पण ते किळं जमणार नाही मारायला. लादीच्या टोकाला मी म्हणले घालायचं. कुठं ते मध्ये गॅप आहे तिथं केलं असं जुगाड दोन्ही साईडून. इकडं बरोबर झालं ना सगळं. ते असं जुगाड केले, रशी बांधले. दिसते का ते चांगलं. ते तोरणाला मध्ये टच केल्याशिवाय दिसत नाही मला. त्याच्या खाली घ्या ना, आतनं वायरीच्या आतनं घ्या ना. तर मस्त ऊन आलेलं आहे. थोडं झोपलो होतो. 2-3 शेंगे खाऊया बघूया. अण्णा झोपलं ते. आबा आले होते. थोडं शेंगा खाऊया आणि आतमध्ये जाऊया. शंकरपाळ्याचं पीठ मिळायला घेतलेलं आहे. आज शंकरपाळा करतोय. किती आपल्या अर्धा किलोचं शंकरपाळा मिळालं ना. ठीक आहे. जर वाटे असे वरच्यावर होतात, खाली तुपाचं आहे. तूप किती घेतलं होतंस? का सगळं टाकलं? तूप पाव वाटे घेतली. ओके. ठीक होतं. झाले की काय. हाय नॉर्मल. आणि ह्याच्यात मी सपाट वाटी रवा टाकलाय, बारीक रवा. ओके. गरम जास्त नाही घालायचं, तसं पाक बनतो ना साखरेचं कडक होतं. हे अर्धी वाटीत 2 घेतले. तिथं मस्त एकदम मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं ना जर गरज पडली तर. पडणारच आहे मी गरज. उबळ झालं की देऊ ना. झालं थोडंसं. आपण पेचच झालंय ना. हां टोप गरम आहे. का जास्त तापलं चुकून का कमी तापले? पाणी बिन सांगा ना तूप. कोंबड्या आतमध्ये आल्या तर. हो वरनं उडून आले असेल. अण्णा आतून झोपलं तर. तिकडं मांजर पळत आला वाटतं. वर गेले ते पत्र्यावर गेलेच का ते. कोंबडे राहिले
तिथं कशी जाईल गेली. मुंगूस वगैरे आलं तरच ते असे करतात. मांजर पण एक पळवत असेल. मुंगूस साप बीप आला तर. तुम्हाला आहे का बरं? काय पहिल्यांदाच चालायचं नाही समज जास्त चालय. पहिल्यांदाच नाही पत्रा वाचतोय, पाऊस पडतोय मला वाटतंय. थोडा थोडा ठेमकं ठेमकं पडतं. दिसतंय का नाही पाहिजे नाही. बघा सूर्य पण आता मावळेल. तर एक चपाती लाटलेली आहे अशी याची शंकरपाळ्याची. पहिली जाता ह्याला मस्त एकदम चकत्या पाडायच्या. तर एक साईडून लाईन झाले पाडून आता ही दुसरा साईडून टाकायची म्हणजे तिरकं पडतील. चौकोनीच करते ते जास्त माणसं. मला असे आवडतं. चौकोनीच आहे की म्हणजे थोडे तिरके आहे. थोडीशी ते झालं. खाली ह्याच्यावर टाकणार ना, पेपरवर टाकूया. वेगळं वेगळं करायला लागणार. थोडं करते होते ते बसून. याचं एक एक वेगळं करायला लागेल. बघा हे असं सगळं वेगवेगळं केलेलं आहे. एकीकडे उचलू असं सार ना. चिटकल ना एकमेकांना. नाही तसं थोडंफार लावून तरी त्याला काय नाही होत. बघ गोड झाले का नाही. बारीक खा की, पीठ कच्चं खातो हे खा. कच्चं खायला झालं. झालं गोड. जास्त नाही ना झालं. बरोबर झालं. कारण चवच बघितली नव्हती. मस्त आंबट पंची घातलेलं. चला आता हे पण तसे कट करून ह्याच्यात टाकूया आणि नंतर ह्याच्यानंतर मग तळायला घेऊया. बसा की. झालं का तुमचं फराळ बिराळ करून? काय तरी केलं असेल की थोडंफार. शंकरपाळा मग कोणी पाठवलं का नाही तुम्हाला? मग फराळ खायला नंतर मग. चला झालं पूर्ण शंकरपाळा कापून. आता तळायला घेऊ थोड्या वेळात. एक पेपर वरती घेतलेला आहे. मग हे झाले की मग हे घ्यायचं. हा नाही बघितलं का ते. तर कढई ठेवली. आता तेल बिल टाकून तापवतो याल तोपर्यंत. पहिली जर भांडी घेतली होती तर ती बिडाच आहे ना हे? तेव्हा लई महाग पण नव्हती. ही लालबागला घेतलेली आहे 45 रुपयाची. किती वर्ष झाली याला? तरी 25 वर्ष झालीच तिला. त्यावेळेला महागच होती त्या मानाने. 45 जे आहे. तापली की लागते की थोडं वाफ. खालीच बसते होय, तरंगत नाही. वर येईल की पचल तशी. जरा करपली का? झाली. लवकरच का म्हणजे जास्त पण नको कर पाऊस. तिकडे पडली एक. खरं टाक. ते दाडक आहे टाक की ते त्याच्यावर. होतंय की मस्त एकदम. जास्त पण काळं पडून देऊ नकोस. थोडंसं लाल झालं की मला वाटतं ते काढ. हां फुगलं ते की चांगलं टमकीगत. जास्त काळ्या पडतील. टिश्यू ठेवायला पाहिजे होता. टिश्यू नाही ना? हां ठीक आहे. नाही उचलत नाही आपलं घेत नाही. बघा मस्त झालं शंकरपाळ्या. थोडं थंड झालं की एक टेस्ट करून बघूया. इकडे काढलं ना ह्या खाऊ का एक. हे गार आहे का ते गार आहे? तरी खाऊन बघूया. झालं मस्त भुसभुशीत आहे. असंच पाहिजे. तर फायनली सर्व झालेलं आहे. हा लास्टच्या शंकरपाळ्या राहिलं तेवढं. हे बघा एवढं झालं सगळं. तिकडं थोडंसं एवढं टाकत झालं. चला तर फायनली हे सगळं शंकरपाळ्या
ओके. मी याच्यात रवा घातलाय कारण रवा घालीत नाही तो पण आपल्याला जास्त मैदा खायचा नाही ना कोणालाच म्हणून मी असं केलंय. चांगलं लागतं ते मस्त एकदम. म्हणते जर रव्याने कठीण येतं कुठं कठीण येतंय रव्याने. भुसभुशीत काय चांगलं वाटतं. जास्त कडक पण नाही पाहिजे, जास्त नरम पण नाही पाहिजे. थोडीशी ताट लागते ना तशी बऱ्यापैकी. नॉर्मल आहे. आता काय करताय? झाड ना बुडालाच टाकणार का? हे आणले का औषध? वास मारतो ले. कसलं आहे नाव काय आहे? पॉयझन आहे तर. हाताला वास मार लागला लगेच. किती पूर्ण टाकले का अर्धा डब्बा? थोडं. हां हां. 15-20 जण करायला लागतं का असं काय कंपल्सरी नाही? कीड लागले म्हणून करायचं. आंबा आलं ते घे का छोटं छोटं. हे बघा. हा हो येते वास. बघा हाताला हे करून सांभाळून असं काय हे होत नाही ना. वास बीस न सांभाळा फक्त. नाही ते काय त्याला काय नाही एवढं. काय होतं त्याच्या इराद्या का मी होते घाण आहे म्हणून उपटले मला तरी माहित नाही. कीड लागू नये म्हणून औषध टाकतात. भरपूर भयंकर स्मेल आहे त्या औषधाचा. हातात घेतलं ते वास यायला लागला जोरात. ते पावडर आणि ते मिक्स करत असतं का? 145 रुपये. आता ह्याच्यामध्ये ते पण ओतायचं का? आणि दोन्ही मिक्स करून पाणी टाकून मग टाकायचं. मिक्स करायला फंगस कीड लागू नये म्हणून. आता तिकडं शाळेपाशी जी झाडं आहेत ना त्यांना घालायला जातं ना. तिकडं जातील आता. हात नाही खराब नाही केले पण वास येतो हाताला लागले. मी आणून लावलाय की पण मेला आलीच ना आणलाय की आला तर येते ग म्हणायला आली की. तुझी दिली का? तुझी दिली का? तुझी दिली का म्हणलं? बस दूर करते ते आबा बोललो. हा पहिला अधिक काढ पूर्ण 2 अधिक काढ पूर्ण. ते खाली गळलं की जास्त इथं एवढं नको करूस. तिकडं फिर तिकडं पापड निघून गेलं ते. बस. तर हा फायनल झाला स्वस्तिक काढून. रांगोळी ॲक्च्युली व्हाईट कलर नव्हता त्यामुळे हिरवीने भगवी काढल्या. तिथं काय करतेस 5 बोट हे करतेस. पातळ 5. इथं एक ठेवणार आहे मी. ते सकाळी किती वाजता म्हणलाय? तू वरती जाणार का सकाळी घेऊन जाणार? तिथं मध्ये ठेव. त्याला सांगितलं पाहिजे ना. ठीक आहे. त्याला सांगितलं तुम्ही सांगितलं ना. तर लक्ष्मीपूजन आता करतील. सगळं मांडून ठेवलेलं आहे. लक्ष्मी कुठं आहे? ते शिक्केच आहे ना. चांदीची आहे आणि ही मला वैष्णवी देवीची भेटलेली आहे. ती बाजूची होय. हो. हे बघा 2 लागत नाही ना नीट. हां ठीक आहे. ते वरनं टाक फक्त. दिसते का?
थोडंसं लाव फक्त दिसतं. लक्ष्मीपूजन झालेलं आहे.